नमस्कार, स्वातीज किचन मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण सुरणाची भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य आहे ते आता आपण बघूया। सुरण घेतले 250 ग्राम, 2 कांदे घेतले मध्यम कापून, लसणाची पेस्ट आहे, अद्रकची पेस्ट आहे, सर्विंग साठी वरतून आपल्याला कोथिंबीर लागणार आहे, चवीनुसार मीठ, मोहरी, लाल तिखट, हळद, धनेपूड, घरचा काळा मसाला आणि जिरे। हे आपल्याला आता भाजी तयार करण्यासाठी हे मसाले आणि सुरण वगैरे लागणार आहे। आता आपण भाजी बघूया कशी बनवायची ते। कढई आपण ठेवलेली गॅसवर। आता त्यामध्ये तेल टाकूया आपण। 2 चमचे तेल लागणार आहे आपल्याला। तेल व्यवस्थित तापू द्यायचे आपल्याला। तेलामध्ये आता आपल्याला मोहरी घालायची। तेल तापलंय आपलं, त्यामध्ये जिरं, कांदा लसणाची पेस्ट, अद्रक लसणाची पेस्ट, कांदा, लालसर होऊ द्यायचा आहे थोडा कांदा। माझ्या रेसिपी ह्या खूपच सिंपल असणार आहे, त्या तुम्ही नक्कीच करून बघू शकता घरी। कांदा आपला थोडा लालसर होत आलाय। थोडा गॅस कमी करून घ्यायचा आपल्याला। आता मसाले याच्यामध्ये ऍड करायचे। हळद, लाल तिखट, तुम्हाला तिखट लागते की कमी तिखट लागते त्यानुसार तुम्ही तिखट घालू शकता। मला थोडी मीडियम लागते त्यामुळे मी थोडं कमी घालणार। धनेपूड आणि काळा मसाला। काळ्या मसाल्यामध्ये खडे मसाले भरपूर असतात, त्यामुळे अंदाजा घेऊनच घातलं पाहिजे। ते मिक्स करून घेऊया आपण। थोडं यामध्ये पाणी घालूया म्हणजे मग ते कढईला लागणार नाही। आता यामध्ये सुरण ऍड करायचे आपल्याला। पूर्ण मिक्स करून घ्यायचे मसाल्यांमध्ये। कलर बघा किती छान आलेले आता, नंतर झाल्यावरती किती सुंदर दिसते। तुम्ही नक्कीच तुमच्या घरी ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कशी रेसिपी झालेली आहे। यामध्ये आपल्याला मीठ ऍड करायचे आहे। चवीनुसार घ्यायचे आपल्याला मीठ। पाणी ऍड करून घ्यायचं। बघू शकता तुम्ही कलर किती छान आलेला आहे, हे बघा। थोडं मीडियम करून घ्यायचं आपल्याला गॅस।
यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि 5 मिनिटं होऊ द्यायची. 5 मिनिटानंतर आपल्याला बघायचंय आपली सुरणाची भाजी रेडी आहे का. आपण एकदा चेक करून घेऊया आपली भाजी किती शिजली. आपल्याला भाजी ही सुरणाची सुकी करायची आहे, त्यामुळे ही ग्रेव्ही पूर्ण आटली पाहिजे. अजून काही शिजलेली नाहीये, थोडीफार होऊ द्यावी लागणार आपल्याला 2-3 मिनिटं. आता आपण चेक करून घेऊया आपली भाजी रेडी झालेली आहे का. रेडी झालेली आपली भाजी. आता आपण सर्विंग बाउल मध्ये भाजी काढून घेऊया. सुरणाची भाजी रेडी झालेली आहे. आपण बाउल मध्ये काढून घेतली. त्यावर आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि तुम्ही तुमच्या घरी नक्कीच ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. ही बघा, खूप छान झालेली भाजी, दिसायला पण आणि चवीला पण खूप छान आहे. नक्की करून बघा. चला तर आता आपण भेटूया नंतर. माझ्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.